स्वागत है आपका हमारी न्यूज़ चैनल पृष्ठभूमि में। आज हमारे साथ है जालना के खासदार कल्याण काड़े साहब। आज इन्होंने माननीय जिलाधिकारी साहब को एक निवेदन दिया है, तो आइए जानते हैं कि निवेदन में उन्होंने क्या मागणी की है। सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यापासून जेमतेम पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पिकं हिरवी तर दिसतात, परंतु पिकाला फुलं लागले नाही, शेंगा लागल्या नाही। सोयाबीनची परिस्थिती, तुरीची परिस्थिती, मक्काची परिस्थिती, अशा इव्हन मक्का, सोयाबीन, तूर, कापूस या सगळ्या पिकाची मोठी अडचण या निमित्ताने झालेली आहे आणि भविष्यात विहिरीलाही पाणी राहणार नाही। उद्या मोसंबीच्या बागा आणि ऊस असे पिकं सुद्धा जे बागायती पिकं आहे ते सुद्धा निश्चितच त्याचा नायनाट होईल किंवा काय अशी भीती या निमित्ताने वाटायला लागली। म्हणून आज आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने एक निवेदन जिल्हाधिकारी महोदयाला दिलं आणि त्यांना सांगितलं की आमचा जालना जिल्हा हा तात्काळ दुष्काळी घोषित करावा, की जेणेकरून शेतकऱ्याला या निमित्ताने आता जे काही ईल्ड येणार नाही, पिकाचं ईल्ड जे यायला पाहिजे, उत्पन्न जे यायला पाहिजे ते मिळणार नाही। या दृष्टीने एकीकडे दुष्काळ घोषित करू नये, आम्हाला शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा तो म्हणजे एकीकडे पीक विमा कंपनीला सुद्धा सांगावं, ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे त्या सगळ्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा, की जेणेकरून शेतकऱ्याला त्या निमित्ताने काही दिलासा मिळेल। धन्यवाद। धन्यवाद। कैमरामैन इमरान मिर्जा के साथ मैं शेख मुजाहिद, पृष्ठभूमि जालना।